जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. 1 करोड 1 करोड 1 करोड 1 करोड दर्शकांचे धन्यवाद. 1 करोड दर्शकांचे धन्यवाद. 1 करोड दर्शकाचे धन्यवाद. युतीचे उमेदवार मन्यार खोराचं कोणता तुमच्याकडून म्हणून घ्यायचं होतं मला. शिवसेनेच्या आमदारांना म्हणल्यावर ते विषय संपला, कारण तुमचं चिन्हच वाघ आहे. आपल्या सर्वांचे उमेदवार माननीय प्रताप पाटील चिखलीकर, मतदारसंघातून गाव पातळीहून आलेले आमचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, तालुका अध्यक्ष, सरपंच आणि सर्व कार्यकर्ते मित्र, काँग्रेसला माझी एकच विनंती आहे, तुम्ही एखादा तुमचा नेता पाठवा, जमलंच तर अमर राजूरकरला पाठवा. या सभा कितीची आहे ते बघा. म्हणजे विजय कोणाचा आहे तुम्हाला समजेल. मित्र, फार विस्तारात मी जात नाही, आपल्याला आपल्या नेत्यांची भाषणं ऐकायची आहेत. प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी मिळाल्यामुळं लोणीकर साहेब अतिशय उत्साहाचं असं वातावरण या ठिकाणी आहे. मी काल प्रतापरावजी बरोबर फॉर्म भरायसाठी चाललो होतो. माझ्याच गाडीमध्ये प्रतापराव होते आणि आमचे आमदार सुभाषजी साबणे होते. का सुभाषराव? मातोश्रीहून उद्धवजी ठाकरेंचा फोन आला, प्रतापराव तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नाही तर भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे उमेदवार आहात, तुम्हाला शुभेच्छा. निलेजी नाईक, थोड्याच वेळानं नागपूरहून आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप आला. प्रतापराव पूर्ण ताकदीनिशी लढा, पूर्ण ताकदीनिशी. प्रतापराव चिंता करू नका. गुजेगावकर तुम्ही फक्त तन मन लावा, धन लावायची गरज नाही. राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा पूर्ण ताकदीनिशी आमच्या उमेदवाराच्या मागे उभा आहे, कशाची चिंता करू नका. नाही तर या मतदारसंघामध्ये अशा प्रकारची दहशत आहे लोणीकर साहेब. आमच्या मतदारसंघामध्ये धनशक्तीची फार मोठी दहशत आहे. अरे दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत आता आपलं राज्य आहे. दिवस बदललेले आहेत, म्हणून चिंता करू नका. प्रतापरावच्या मागे नरेंद्र मोदीची ताकद आहे, देवेंद्रजी फडणवीसची ताकद आहे. अशोकराव तुम्ही पूर्वीच्याच थाटात बोलणं बंद करा. काल ते सभेमध्ये म्हणाले म्हणे मला प्रतापरावच्या उमेदवाराची दखल घ्यायची गरज नाही. आमचे भुजंगराव पाटील फार सुंदर बोलले, ते तेवढं रागात बोलले, पण मी मेहना असल्यामुळे मला तेवढं रागात बोलता येत नाही. प्रतापराव, अशोकराव आपण एवढंच सांगू की अशोकराव निवडणुका येतात जातात, विचाराची लढाई आहे. अशोकराव तुम्ही विसरू नका, थोडं तुम्ही विसरू नका, तुम्ही जेव्हा चड्डीमध्ये शिक्षण घेत होतात तेव्हा प्रतापरावचे वडील आणि भास्करराव पाटील शंकरराव चव्हाणच्या मागे उभे होते. लोणीकर साहेब,
आम्हाला प्रतापरावला बोलण्याचा हक्क आहे. आम्ही आमची 25-25 वर्ष 30 वर्ष आमच्या मागे यांची घातलेली आहेत. मला माहिती नाही आजही आमच्या मनामध्ये शंकरराव चव्हाणाबद्दल आदर आहे. मला आजही आठवण होते स्वर्गीय गोविंदरावजी पाटील चिखलीकरांची. अशोकराव, एक उन्हाळा असा गेला नाही की ज्यांच्या घरी पुरणपोळीचं जेवण शंकररावजी चव्हाण घेत नव्हते. गोविंदराव पाटलाला जेव घालायचा शौक होता आणि आमच्या चव्हाण साहेबाला पुरणपोळी खायचा शौक होता आणि ते आमचे गोविंदराव पाटील दरवर्षी उन्हाळ्यामध्ये हापूसचे आंबे आणून करायचे. आता अशोकराव, मी तर मेहुण आहे. गेल्या अशाच लोकसभेच्या मीटिंगमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, आठवण आहे का सगळ्याला? महाजन साहेब याद आहे? लड्डू सिंगजी मोदी साहेब या ठिकाणी जाहीर सभेमध्ये म्हणाले होते की आमच्याकडे बहिणीचं काढून घ्यायची प्रथा नाही. तुम्ही बहिणीचं काढून घेतलात, तुम्हाला हे पचणार नाही. पचणार नाही तुम्हाला. आमचा बाददार या ठिकाणचा तुषार राठोड, मागच्या वेळेस स्वर्गीय गोविंदरावजी राठोड 72,000 मताधिक्याने निवडून आले. दुर्दैवानं त्यांचं अकाली निधन झालं, पण आमचा बहादर तुषार राठोड देखील 50,000 मतांनी त्यावेळेस निवडून आला. आज या ठिकाणी व्यासपीठावर खुलेआमपणाने सांगतायत, तुषार राठोड म्हणतोय की मी 25,000 पेक्षा जास्त लीड देणार. आमचे सुभाषजी साबणे म्हणतायत की आम्ही 20,000 पेक्षा जास्त लीड देणार. राम पाटील रातोळीकर म्हणतायत, ते जरी वरच्या हाऊसचे असले तरी ते आमच्या नायगावचे नेते आहेत. किती सांगू राम पाटील? 25 सांगू? प्रताप पाटील, राम पाटील, मी तुमच्या वतीने सांगतो, आमचे राम पाटील फार बोलते वेळेस तोलून मापून बोलतात. त्यांनी म्हणलं हेच ग्रामीण भागाची, आम्ही नायगाव मधून देखील 25,000ची लीड तुम्हाला नक्की देऊ प्रतापराव. कारण प्रतापराव, तुमचे नातेगोते आमच्याकडे फार आहेत. आमची ताकद, तुमच्या नात्या गोत्याची ताकद, आम्हाला विश्वास आहे की आमच्या नायगाव मतदारसंघातून देखील आम्ही 25,000ची लीड नक्की घेऊ. म्हणून बबनरावजी, तुमचा पायगुणा चांगला आहे. ते आमचे या निवडणुकीचे प्रभारी मंत्री आहेत. बबनराव जिथे जिथे जातात त्या ठिकाणी यश मिळतं. आम्ही तुम्हाला 100% आम्ही सांगतो की गेल्या वेळेस अशोकरावजी जेवढ्या मताधिक्याने आलते त्यापेक्षा दुप्पट मतांनी आमचा ढोण्या वाघ जिंकल्याशिवाय राहणार नाही. बिलोली राहिलं, सांगितलं ना मी. सुभाष, हे पहा, सुभाष साबणे म्हणजे देगलूर आणि बिलोली, बरोबर आहे ना? तर देगलूर बिलोली मधून आपण 20,000ची सांगितली. मान्य आहे की नाही तुम्हाला? बिलोलीचे लोक कुठे आहेत? जोरात मारा. हा मित्र, ही झाली आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती. लोणीकर साहेब, देशाच्या पातळीवर काय काँग्रेसची परिस्थिती आहे? देशाच्या पातळीवर देखील काँग्रेस पक्षाची परिस्थिती फारच वाईट आहे. राजीवजी गांधी जोपर्यंत काँग्रेसचं नेतृत्व करतील, लोणीकर साहेब, राहुल गांधी जोपर्यंत काँग्रेसचं नेतृत्व करतील, महात्मा गांधीनं सांगितलं होतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की आता काँग्रेसची आवश्यकता नाही, तुम्ही ते बरखास्त करा. राहुल गांधी त्यांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला स्वतःला वाटतं. राहुल गांधीची आणि नरेंद्र मोदीजींची तुलनाच होऊ शकत नाही. तुलनाच होऊ शकत नाही. एकीकडे आमचं नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व आणि दुसरीकडे राहुल गांधी. आपण जर तुलना केली तर राहुल गांधी मोदीजींच्या समोर कुठंच उभं राहू शकत नाही. मी त्या लोकसभेमध्ये होतो, जवळपास 12-13 वर्ष मी लोकसभेचा खासदार म्हणून काम केलं. मी अटलजी बिहारींची भाषणं ऐकली, बऱ्याच नेत्यांची मी भाषणं त्या ठिकाणी ऐकली.
परवा जेव्हा नरेंद्र मोदी सरकारवर अविश्वासाचा ठराव काँग्रेसने आणला, त्या ठिकाणी राहुलजी गांधींना भाषण केलं, जाऊन नरेंद्र मोदीजींना मिठी मारली आणि परत आपल्या आसनावर येऊन डोळे मारले. हे जे काही राहुल गांधीचं वागणं आहे, मला तर लोणीकर साहेब असं वाटतं, आमच्या खेड्यामध्ये म्हणतात माणसाचं वय किती झालं तरी अक्कलदाट फुटल्याशिवाय त्याला फार शहाणपण येत नाही. मला तर कधी कधी शंका येते, तुम्हाला शंका आहे की नाही सांगा, राहुल गांधीला अजूनही अक्कलदाट फुटलेली नाही, शहाणपण आलं नाही. तो नेतृत्व करण्याचा लायक आहे असं मी स्वतः मानत नाही. महाराष्ट्राच्या काँग्रेसची काय परिस्थिती आहे? पूरी जी मैं बोलना चाहूंगा, बहुत ही बुरी हालत है. हमारे साले साहब ही कांग्रेस के अध्यक्ष है फिलहाल, अशोकराव जी चौहान. उन्होंने परसों एक स्टेटमेंट दिया जो क्लिप होगा. वो कहते हैं फोन के ऊपर, माझं कोणीही ऐकत नाही. अहो अशोकरावजी, तुमचे गाव पातळीवरचे चेले झपाटे 5 वर्षापासून सांगत होते की भावी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण. आता तुमची परिस्थिती काय तुम्हीच सांगितली. माझं कोणी ऐकत नाही. हिंगोलीचं तिकीट मी देऊ शकत नाही, चंद्रपूरचं तिकीट मी देऊ शकत नाही. काल जे आमच्या वानखेडेचं तिकीट जाहीर झालं लोणीकर साहेब, ते यांच्या म्हणण्यावर झालं नाही, राजीवजी सातवणी त्याला तिकीट दिलं. असं सगळं ज्यांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस उभं केली वसंतदादा पाटलांनी, त्यांचे नातू प्रतीक पाटील ते माझ्याबरोबर लोकसभेमध्ये होते, त्यांचं कालचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर एवढं दुःख होतं की काँग्रेस विसर्जित झाल्याशिवाय राहणार नाही. आता दुसरे नेते आमचे शरदचंद्रजी पवार. लोणीकर साहेब, पद्मश्री शामरावजी कदमांच्या पुतळ्याच्या अनावराच्या निमित्तानं 1 महिन्यापूर्वी माननीय शरदचंद्रजी पवार नांदेडला आलो. मी त्या सभेमध्ये होतो, मला बोलायची संधी मिळाली. मी म्हणालो पवार साहेबांना, पवार साहेब, तुमच्या 75व्या वाढदिवसाला मी दिल्लीमध्ये होतो आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये ते बोलले होते, नरेंद्र मोदी साहेब, कि शरद पवार जी अच्छे किसान है और शरद पवार जी को हवा का रुख समझता है. बरं सुंदर भाषण झालं होतं त्यांचं. त्यांनी सांगितलं की राजकारणाच्या हवेचे रुख त्यांना समजतो आणि हवामानाचे रुख समजतो. मी पवार साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही आघाडीची बैठक दिल्लीला आपल्या निवासस्थानी घेत होतात आणि त्याच वेळेस लोकसभेमध्ये मुलायमसिंगजी यादव आमच्या नरेंद्र मोदीजींना 2019च्या शुभेच्छा देत होते. बरोबर आहे, जाहीर भाषण केलं मुलायमसिंग यादवनी. मी म्हणलं साहेब, मला असं वाटतं की तुमचा सल्ला घेऊनच त्यांनी शुभेच्छा दिल्या असतील असं म्हणालो. ते नंतर काहीतरी बोलले, म्हणूनच शरद पवारांनी म्हाडामधून माघार घेतली. जाहीर झालं होतं म्हाडामधून पवार साहेब उभा राहणार म्हणून, माघार घेतली.
जसा अशोकरावनी अमितांना माघार घ्यायला लावली या ठिकाणी प्रतापराव तुमचं नाव आल्यावर, तसं शरद पवारांनी अंदाज घेतला की महाराष्ट्रामध्ये आता काही काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं खरं नाही, म्हणून त्यांनी माढ्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षाचा नेता राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात, मला वाटतं एवढी वाईट परिस्थिती या काँग्रेसची यापूर्वी कधीही नव्हती. म्हणून प्रतापराव तुम्ही चिंता करू नका, आजपासून 2 भाकरी जास्त खा. चिंता हे समोरचे लोक करतील, करताल की नाही चिंता? करा हातवर. प्रतापरावची चिंता 18 तारखेच्या मतदानापर्यंत समोर बसलेले आमचे कार्यकर्ते करतील. प्रतापराव रात्री जास्त जागू नका. हा, प्रतापरावची चिंता त्यांना आहे. तुम्ही आम्ही जर प्रतापरावची चिंता केली, कोणी माईचा लाल प्रतापरावला हारू शकणार नाही. मी तुम्हाला नाही.